स्वामी भक्तांच्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाची सांगता संपन्न. पळसदरी येथील स्वामी समर्थ मंदिरात चालू असलेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाची सांगता शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता कथा वाचनाने झाली. कथावाचकांच्या सखोल विवेचनामुळे उपस्थित भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले. महाआरती आणि नैवेद्य अर्पण दुपारी 12 वाजता पार पडले. त्यानंतर दुपारी 12:30 वाजता श्रीमद भागवत पोथीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. भक्तांनी जयघोषात मिरवणुकीत सहभाग घेतला. दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शेकडो भक्तांनी सहभाग घेतला आणि प्रसादाचा आनंद घेतला. विचार करा, आपण जर कोणाच्या वाट्याचं खाल्लं, लपून खाल्लं, चोरून खाल्लं, शास्त्राने खूप शिक्षा सांगितली. खूप कोणाच्या माघारी काही खाल्लं, आमच्या समोर खाल्लं कृष्णाने आईस्क्रीम, त्याच्यामुळे कसं काही प्रश्न नाही. कृष्णाने आमच्याकडे पाहिलं, कृष्णाला वाटलं की त्याचं म्हणतात काय, आम्हाला नको होतं थंडीचं वातावरण असं. त्याला म्हणजे भाऊ तुला फक्त वाजवायचं, तुला खायचंय, त्याच्यामुळे त्याची शिक्षा नाही आहे काही कृष्णाला. पण कृष्णाला वाटलं हे सांगायला जातं, जे आहे ते तो सांगावं लागणार होतं मला इथे. कोणाच्या मागाई काही खाऊ नये, कोणाच्या लपून काही खाऊ नये असं शास्त्राने सांगितलं. बायकोनी नवऱ्याच्या माघारी सुद्धा काही खाऊ नये. खोटं नाही सांगणार. तुम्हाला वाटलं शेवट तुम्ही उघडा घरात स्त्रियांची घर, पत्नीने सुद्धा, पत्नीने काळाच्या गतीने प्रत्येकाला वेगवेगळे कामाला घरात सोडा. पण शास्त्राने सांगितलं, सुदामेने असं केलं, त्याचा परिणाम सुदामेला दारिद्र्य प्राप्त झालं. आणि तो सुदामा जेव्हा कृष्णाला भेटायला गेला तेव्हा कोणी द्वारपाल सुद्धा त्याचा निरोप द्यायला, तो द्वारपालांना म्हणून थकला, अरे द्वारपालो कृष्ण भगवान सुदामा कोणी त्याला आतमध्ये येऊ देईना. शेवटी सुदामा संध्याकाळी वापस निघाला. भगवान गोपाल कृष्ण नाही एकाने निरोप दिला, तुमचा मित्र आलाय म्हटल्यावरती भगवान धावत धावत निघाले. रस्त्यामध्ये जाऊन आलिंगन दिलं. जेव्हा तेव्हा आलिंगन दिले सुदामेने बघितलं. सुदामेने बघितलं, कृष्णा कृष्णा मला असं वाटलं आपली भेट होती की नाही. यांनी पाहिलं, चल रे चल. हाताला धरून आणलं. यांनी पाहिलं, हाताला धरून आणलं आणि हाताला धरून आणून गाडीने बसवलं सिंहासनावर. ज्या सिंहासनावर भगवान बसायचे. काय सुदामाचं भाग्य, सगळा दरबार उभा राहिला, अंगावर फाटले कपडे. यांनी पाहिलं, भगवंतांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, सोन्याचं गंगाळ आणल्या गेलं, सोन्याची झाडी आणल्या गेली, गरम पाणी आणल्या गेलं. भगवान त्याचे पाय धुतले, हात खाली घातला, काटे होते पाण्याला. या पिकांवर परिधान करायला लागला आणि परिधान करून देवाने त्याला गर्भ लावला. असं म्हणतात, भाडी सुद्धा तिच्या विधीने भीक मागावे. याच्या भाडावरती खरं लिहिलेलं भीक मागावं.
देवाला ते तर काही पुसता येत नव्हतं. देवाने त्याच्यामध्ये न शब्द घातला आणि भीक न मागावे असं लिहिलं, हार घातला. आता आपल्या नवऱ्याचा मित्र आला म्हणजे सगळ्या बायका दर्शन भाऊजी आले, भाऊजी आले, भाऊजी आले. पहिल्यांची रुक्मिणी आले, नमस्कार केला. आता सगळ्यात पहिला एवढ्या गर्दीत नंबर लागला रुक्मिणीचा. सुधामेला वाटते कोण आहे म्हणून सुधामेला कृष्णाने विचारलं कोण आहे. कृष्णाने पाहिलं माझी पाहिजे. त्यांनी पाहिला कृष्णाच्या बायकोनी नमस्कार केला म्हणल्यावर त्यांनी पाहिजे अष्टपुत्र सौभाग्यवती भद्र. पूर्वीचे आशीर्वाद पायामध्ये द्यायचे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती बाजूला सरकली. दुसरी आहे सत्यभामा. आता याला वाटतं भाऊजी असतं. त्यांनी पाहिलं नंबर 2. एक 2 नंबर टाकले म्हणजे सांगितले दाखवले की तेवढा आहे संख्या असं समजायचं. यांनी दाखवलं. आश्चर्य वाटतं राजा दिलं असं बाबा. दुसरी तिसरी पायावरती मागे पाहिलं त्यांनी बोट दाखवलं. यांनी पाहिलं अष्टपुत्र सौभाग्य. 8 गेल्या 10 गेल्या. आता 16,108 गणी वाक्य उभ्या राहायचे. याची 100 गणी दिला आशीर्वाद आहे. हे दुःखायला सोपं नाही. बोलणं सोपं नाही. एवढं बोलून काय लागलं. त्यांनी बघितलं कृष्णाने यांनी आशीर्वादात कट मारला. अष्टपुत्र काढून टाकलं. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती पुत्रवती भव. नंतर आरतीला 1,000 2,000 गेले असतील. त्यांनी विचारलं. त्यांनी पाहिजे वेळ बरं एवढं सगळा उद्योग करायला हे सगळं सांभाळायला. पुन्हा अरे मी एक बायको केली तर ती सांभाळली. तुला कसं काय जमलं कृष्ण. इंटरव्ह्यू घेतला सुद्धा मी तो नंतर घेतला. काय करा विनोद कृष्ण 2 कृष्ण असते त्याच्यामुळे मला कुठेच पाहता येत नाही. तर ते माझ्याकडे पाहतात की आम्हाला काही म्हणायचं काय. आता समोर पाहावं त्यातले तर आता त्यांचं सोडून त्या हा कृष्ण आणि तो उजव्या बाजूला बसला. एवढ्या कसं काय जमलं सगळं. कृष्णाने काय तू नको काळजी करू. याने शेवटी बघितलं 1,000 2,000 गेले. हा चालू थकला होता. याने पाहिजे शेवटी भवई बंद पडलं. बायका नमस्कार करून पुढे चालल्या. कृष्णाकडे बस आता बाकीचे नंतर परत पाठवतील. 8 दिवस सुद्धा तिथे राहिला. कृष्णाने विचारलं माझ्या वहिनीने मला काही दिलं नाही का. तेव्हा याचं कळलं पोहे घेतली. रोडतरी मुठभर पोहे, रोडतरी मुठभर पोहे. देवाने याच्या जवळ ठेवलेले मुठभर पोहे घेतले. पहिली मूठ खाल्ली तेव्हा रोडतरी मुठभर पोहे. त्याच्या व्यासात हे मनगरीती सोन्याची नंत्री दिली. दुसरी मूठ खाल्ली मोक्ष दिला. तिसरी मूठ खाणार रुक्मिणीने हात धरला. का कारण तिसरी मूठ जर यांनी खाल्ली असती तर तिला दासी केलं असतं. तिने बघितलं असं कसं करता मला काही खाऊ द्या. तिने खाऊन घेतली. सुदामा घरी गेला आणि सुदामाला कळालं की आपल्याला देवाने सोन्याची नगरी दिली. तो सुदामा गेला आणि त्यानंतर भगवंताने आपला अवतार संपवायचं ठरवलं. राजसूय यज्ञ केला. त्यानंतर घरी आपल्या बाजूने यज्ञ केला.
आपल्या आईच्या इच्छेनुसार 6 मुलांना परत आणलं आईच्या जे मारले होते. आणि त्यानंतर भगवान निमित्त झालं. सांबानी यांनी एक खेळ ठेवला. तो खेळ असा होता, ते नाटक असं होतं, एका गर्भिणीच्या स्त्रीचं रूप सांबानी घेतलं, गर्भिणी स्त्री, आणि सगळे मिळून देवाला भेटायला. आता ते अवतार संपन्न म्हणजे मोठे मोठे ऋषी भेटायला लागले. त्याच्यामध्ये अगस्त्य आले, पुलस्त्य, वशिष्ठ, नारद, तुंबर यांच्यामध्ये दुर्वास ऋषी होते. हे नाटक चालू होतं. त्या पोरांनी भगवंताच्या मुलांनी या ऋषींना आढळून विचारलं, महाराज या स्त्रीला काय होणार आहे? त्यांनी पाहिलं, जाऊ दे आम्हाला आमच्या कामाला. त्यांनी पाहिलं काय काही तुम्हाला कळत नाही वाटतं भविष्य. दुर्वासांनी शापीला उदाहरणो, या स्त्रीला मुलगाही होणार नाही, मुलगीही होणार नाही, मुसळ होईल, मुसळ. आणि हे मुसळ तुमच्या वंशात शाप दिला. गोपाल कृष्णांना जाऊन भेटले आणि यांनी जेव्हा तिचे कपडे काढले तेव्हा तिच्या कपड्यातून बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, भल्या भल्यांना लागली थट्टा रावणाने केली, सोन्याची लंका उडवली. अशी ही थट्टा जशी धन मुसळ पडलं. यांना वाटत होतं की इथं काही नाही, हिला काही होणार नाही. पण सांबाच्या ते जे पोटाला गोंधळले तुकडे होते त्याच्यात मुसळ. आणि जेव्हा मुसळ पडलं तेव्हा ह्या मुसळाला संपवण्यासाठी यांनी त्या मुसळाचा किस केला, समुद्रात फेकला. तो लोखंडी विळा फेकला. पण लक्षात ठेवा, केलेले कर्म करत भुसा करत समुद्राच्या काठावर आला. त्याची वेळीची झाडं